हाय हाय हॅलो 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 गाईज हॅलो विरहाच्या अकल्पित कल्लोळानंतर तिला भेटण्याची मजा औरच असते. बर. विरहाच्या अकल्पित कल्लोळानंतर तिला भेटण्याची मजा औरच असते. गर्दी जरी असली कितीही चांदण्यांची, नजरेला वेळ लावणारी चंद्रकोरच वा असते. वा वा वा. आज असा मूड आहे, आज मराठी प्रेमगीत मूड आहे. बरं. आज तो झोन आहे. काय मला कळलेलं आहे की प्रश्नांची उत्तरं सापडली ना की विचारांचा प्रवास संपतो. तर विचारांचा प्रवास सुरू ठेवायचा असेल तर प्रश्न पडले पाहिजेत. आणि प्रश्न काय दरवेळी कठोर नसतात, कठीण नसतात. काही गोड प्रश्न असतात, मधाळ प्रश्न असतात, दिलखेचक प्रश्न असतात, मृगनयनी प्रश्न असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा दगड काळजाचा आज प्रेमाबद्दल का बोलायला लागलेला आहे. कारण मला माझा प्रश्न पडलेला आहे. I mean, प्रश्न सापडलेला आहे. सुरभी नाव आहे तिचं. सई मॅम, सुरभी नावाच्या मुली गोड असतात, आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण ती गोड आहेच. पण पॉइंट असा आहे ना की आम्ही दोघं खूप वेगळे आहोत. खूप वेगळे म्हणजे कम्प्लिटली डिफरंट, अपोजिट अट्रॅक्ट झालं. म्हणजे प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले, असं झालेलं आहे. असं झालेलं आहे. म्हणजे कम्प्लीट मराठी प्रेमगीत झालेलं आहे. म्हणून मी ठरवलेलं आहे आज तिला भेटायचं. मी तिला बघून असं झालं की हे अंतिम सत्य म्हणून आज अंतिम सत्याला भेटायला आलेलो आहे. जर सगळं ठरलंच तर बँडवाला, बारातवाला, हॉलवाला, केटररवाला सगळ्या वाल्यांना आजच बुक करणार आहे. फक्त जायच्या आधी सोशल मीडियावर ज्या मुली राऊत माझ्याशी फ्लर्ट करतो, राऊत माझ्याशी फ्लर्ट करतो अशी बोंबाबोंब करतायत, त्यांना म्हणावं तुम्ही नशीबवान आहात, राऊत तुमच्याशी फ्लर्ट करतो. आणि तसंही मी ठरवलेलं आहे की उलटलेल्या पानांच्या मजकुरावर घुटमळत राहण्यापेक्षा नवीन पानावरच्या कवितेत रमावं. वा वा. तर जा जिले अपनी जिंदगी दोस्तों के लिए छोड़ दिया तुझे, जा. वेटर 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 कुठे आहे यार? वेटर वेटर काय? वेटर आलेले. हॅलो हॅलो वेटर हॅलो. सर तुम्ही परत? सर मला एक कळत नाहीये, आमचं हॉटेल जास्त चांगलं आहे की तुमच्या अंगात मस्ती जास्त आहे? वेटर 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 आल्या आल्या सुरू झालात तुम्ही. तुम्हाला बघितलं ना की सुटायला होतं सर. जास्त सुटू नका. म्हणजे ठरवलंय मी आज तुमचा अपमान करणार नाही. आज ठरवलंय आज माझा झोन वेगळा आहे. आज सांग कधी कळणार तुला, हा झोन आहे. आज हा झोन आहे. तू घाबरू नकोस. सर या झोनला पेस लावा तर गंमत येईल. येस. निघा. सर सर सॉरी सर, निघा. रागावू नका सर. नाही, नाही, रागावू. तुम्ही ना ते लाल फडक्यासारखे आहात. तुम्हाला बघितलं ना की मी सुटतो सर. निघा सर, बघतायत. निघा. खूप झालं सर तुमचं. मी ऑर्डर काय देणार वगैरे की मॅडमनी अपमान केल्यानंतर order? निघ चल. ठीक आहे, ठीक आहे. चल निघ चल. तर मॅडमने अपमान केला. युजलेस, मूर्ख, अक्कल शून्य, बावळट. का लोक येतात अशी ना, खरंच कळत नाहीये मला या जगात. शी. मला म्हणालास तू कधी आलीस? जेव्हा तू कोणाला तरी बावळट, मूर्ख असं ओरडत होतास नाही तेव्हा? नाही नाही नाही, आय एम सो सॉरी. मी तुला नव्हतं. काय दिसतेस ग, एकदम ताजमहाल दिसतेस तू. म्हणजे मी असा फोटो काढू तुझ्याबरोबर? ये ये, बस बस बस. पुढे बस या. तू म्हणजे इथे बस, इथे बस. खरंच तू म्हणजे तू आहेस हा? मी म्हणजे मी आहे हे कोणीच बोललं नाही मला. मी म्हणजे मी. बस बस बस. ऐक. हाय. हाय. हायला हाय असे. तू रागवलेलास का कोणावर? नाही नाही नाही, रागवलं नव्हतं. ते वेटर आमचं ते हे आहे, नोकजोक आहे जरा. हा. चिडलेलास का? नाही का, चिडणं माझ्या डिक्शनरीतच नाही. चिडणं, रागवणं, भडकणं हे शब्द नाहीच आहेत माझ्या डिक्शनरीत. असं मला पर्सनली असं वाटतं की माझा जन्म फक्त आणि फक्त प्रेम पसरवायला झालेला आहे. बर बर. जगात प्रेम पसरवायलाच मी आलोय. मी कशावरही प्रेम करू शकतो. ग्लासवर, पाण्यावर, मिठावर, टेबलवर, कपड्यावर, खुर्चीवर, सुरभीवर मी प्रेम काय? सॉरी, चुकून मी सुरभीवर प्रेम करतो असं म्हणालो. म्हणजे माझ्या ओठांनी माझ्याशी प्रतारणा केलीच. बापरे, बापरे. नाही, खरं तर ना, म्हणजे
मनातलं गुपित असं ओठांनी चार चौघात सांगायचं नसतं. हा साधा नियम माझ्या ओठांना कळू नये. लबाड कुठले? ए यांची शिक्षा मिळणार आहे तुम्हाला. यांची शिक्षा बरोबर हिच्याकडनंच कशी मिळते बघा. सॉरी ते नाही मी माझ्या ओठांवरच चिडतो फक्त. काही करतात कधी कधी ना म्हणून. नाही पण तुला आवडलं का म्हणजे मी सुरभीवर प्रेम करतो म्हणालेलं? मी असं कुठे म्हंटल की मला आवडलं? म्हणजे तुला नाही आवडलं का? मी असं तरी कुठे म्हंटल की मला नाही आवडलं? नुसते प्रश्न प्रश्न प्रश्न. त्या प्रश्नांचा शब्दकोडं सोडवून तुला मिक्सर म्हणून जिंकावं असं वाटतंय मला. सॉरी नाही सॉरी मी सॉरी. मिक्सर आहे मी? नाही तू मिक्सर नाही. मी मिक्सर आहे. नाही सॉरी तू मिक्सर किधर आहे? तू रोहित शर्मा का सिक्सर आहे? किती चीजी बोलतोस तू. अगं हा. मला नाही आवडत चीजी बोलायला खरं तर. मला सुचत पण नाही चीजी बोलायला. आणि आता तुझं झालं असेल तर काहीतरी ऑर्डर करूयात. चीजी बोलणं चालत नाही. स्किट पुढे कसं जाणार? बघूया आपण. वेटर सर 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 बेटा तीनदा हाक मारल्यावरच आलं पाहिजे असं काही नियम आहे अरे हॉटेलचा? हो असू देत. पहिल्या हाकेला पण येत जा. असू देत. एक काम सर. करा. मला एक सँडविच द्या. का हसला? हसायचं काय आहे? मला एक सँडविच. ते महाग आहे सर. मॅडम ए मॅडमला तू विचारू नकोस. मी आहे ना मॅडमला विचारायला. नाही सर. मॅडम सुरभी तू काय सँडविच घेणार? सँडविच मध्ये ब्रेड असतो म्हणूनच त्याला सँडविच. अनहेल्दी असतं ना ते नकोय मला. सँडविच नको. हा मग साऊथ इंडियन? ते अन्नाच्या गाडीवर. इथे कुठे? चायनीज? ऑइली असतं, हार्ट प्रॉब्लेम होतात. नो. पास्ता खाऊया. पास्ता जिमवाले पण खातात असं मी ऐकले. ऍडव्हर्टाइजमेंट असतात त्यांच्या, फसवतात. पास्ता नको, त्यापेक्षा आपण सँडविच खाऊयात. अगं मी मगाशी बोललो सँडविच. तू नाही म्हणालीस ना ब्रेड असतात म्हणून काहीतरी. हा पण तू साधं सँडविच म्हणाला असशील ना. मी टोस्ट सँडविच म्हणते ना. अच्छा. म्हणजे टोस्ट केलेले ब्रेड आणि गव्हाचे ब्रेड आणा. हा ओके. हा म्हणजे टोस्ट केल्यामुळे कसं होतं ना की भाज्या आहेत ना त्या आतमधल्या शिजतात थोड्याशा, त्याच्यामुळे गॅसेस नाही होत. Correct. आणि त्याच्या ब्रेडवर जे जम्स असतात ना टोस्ट केल्यामुळे ते निघून जातात. सो तुला साधं हवंय का ब्रेड? नाही अनहेल्दी खायचं असेल मला तर नाही. please खा. मी आता तुझ्यावर हेल्दी आता करतोय झुंबा आणि मारतोय बोंबा. बाबा आता हे तू मागव 2 टोस्ट सँडविच. हे ब्रेड सर सर काय ब्रेड? गव्हाचे ब्रेड. गव्हाचे ब्रेड. सर नक्की 2 आणू ना? नक्की का रे? सर नाही ठीक आहे. आण ना 2 आण ना. Yes, तुला yes, काय- yes. हे ना मला डोक्यात जातं ते खरं सांगतो. ठीक आहे. वेटर खूप गरम होत आहे ना. चल काही काय थंडी वाजते. मला तसं झालं की मी शॉल घेऊन यायला पाहिजे होती. अगं काहीतरी असं जॅकेट. सुरभी ते तू हॉट आहेस आणि म्हणून मला तसं गरम होत आहे असं ते जुळवलं होतं. नको ना चीजी बोलू. मला नाही येत ना चीजी बोलता. मी मगाशीच बोलले नको ना. थांबव ना हे सगळं तुझं. तू माझं USPs घालवतेस का? ठीक आहे आपण काय बोलू मला कळत नाहीये आता. तू काल म्हणालास ना काय? मला, कविता केली आहे. ऐकवणार आहे. नाही ऐकवायची असेल तर चालणार नाही मला. कविता केली आहे मी. कविता पण ती थोडी चिझीच आहे. पण आता ती कविता आहे तर ती चिझी असलेली चालेल ना थोडी. ऐकव. थोडीशीच आहे. हा. गुलाबाच्या फुलापरी गंध तुझा दरवळू दे. गुलाबी स्वप्नांमध्ये प्रीत माझी विरघळू दे. हे न माझे फूल झाले साऱ्या जगाला हळहळू दे. प्राण गेला तरी 72 जीव तुझ्यातच घुटमळू दे. कशी वाटली? टिपिकल. हा गुलाब का? गुलाब का म्हणजे गुलाब का? गुलाब ते- दुसरी फुलं नाही आहेत. झेंडूचं फूल नाहीये. जास्वंदीचं फूल नाहीये. कर्दळचं फूल नाहीये. आबोलीचं फूल नाहीये. दगड फूल नाहीये. धोत्र्याचं फूल आहे. गुलाबच का? काय करायचंय? गुलाब काय वेगळं सुचलंय तुला? अगं नाही गुलाबाची परंपरा आहे एक त्याची मोनोपोली आहे प्रेम ह्याच्यामध्ये की गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आपलं मानलं जातं. कोणी ठरवलं?
गुलाब प्रेमाचं प्रतीक तू ठरवलंस. तू मोठा कवी लागून गेलायस. नाही नाही मी तू ठरवणार आता कोणाला कोण काय जागा द्यायची हे. मी नाही अगं ते खूप आधी मोठ्या कवींपासून ते असं- कोणी ठरवलं? कोण आहेत ते? मला भेटव, मी त्यांना विचारते. गुलाबच का प्रेमाचं नाही, नाही, प्रतीक? नाही. झेंडूचं फुल का नाही? ठीक आहे. झेंडूच्या फुलालाही असतो की केशरी रंग. निसर्गाने भेदभाव केला नाही त्यांच्यामध्ये. तू कोण आहेस रे? पण एखाद्या मुलीला गुलाबच का पाहिजे तुला? घे ना, दुसरं घे. मला तू धोत्र्याची जर उपमा दिली असती तर मी पण इम्प्रेस झाली असते ना. ओंकार हे बघ तुझ्यात धोत्र्याची ना- उपमा हो धोत्र्याची उपमा तुला हो हे बघ ओंकार, तुझ्यात ना कॅलिबर आहे. आय नो. तू चांगला कवी होऊ शकतो म्हणून सांगते मित्र तुला. हा तर असं म्हणजे लोकांसारखं नको करूस, बाकीच्या कवींसारखं अजिबात नाही नको नाही करूस. मला पटतंय, मला कळलंय की म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वाहू नकोस. नाही, उलटा विचार मी कर उल- कधीतरी. मी आहे, मी तसा आहे. म्हणजे मी इम्प्रेस होईन ना. येस येस हा ना, हा ना. मी करेन, मी वेगळं गुलाब नको. मी म्हणते दगड फुल हे तुझ्या कवितेत टाक आणि बघ प्रयत्न करू. मस्त तुझा चेहरा जसा दगड फुला नाही होते. सॉरी, मी ट्राय करतो, नंतर कधीतरी मी ट्राय करतो. पण मला पटलंय, माझा सांगण्याचा मुद्दा आहे की मला पटलेला आहे. मी थोडं वेगळं लिहिलं पाहिजे. गुलाबच का? झेंडू घेऊ. तू झेंडू सारखी दिसते, काय पण होऊ. लगेच होला हो केलंस. तुला स्वतःची मतच नाहीयेत. मी बोलले झेंडू घ्यायचा. तुला स्वतःचा स्टँड नाहीये. आहे. मी बोलले झेंडूचं फुल घ्यायचं, मग गुलाबाच्या फुलाला आता बाजूला ठेवा. का? गुलाबाचं फुल प्रेमाचं प्रतीक आहे, आधीपासून चालत आलंय ना. अरे पण मी तेच वाक्य. तुझ्या विचारातून आलेली कविता आहे ना. अगं हो, पण मग मी- तू मला म्हण ना की नाही सुरभी, मला माझ्या कवितेत गुलाबाचीच उपमा द्यायची आहे तुला. म्हण. पण तू मगाशी म्हणालीस मला की गुलाब कशाला, म्हणून मी तुला म्हणालो पण गुलाब. तुला तुझं स्टँड नाहीये. तुला कन्व्हिन्स करता येत नाही मला. मला येतं. तू तुझ्या कवितेत गुलाब वापरलास ना. तू म्हण आता, म्हण हो, असं की मला माझ्या कवितेत तुला गुलाबाची उपमा द्यायची आहे. मला माझ्या कवितेत तुला गुलाबाची उपमा द्यायची आहे. ओके. का झेंडूचं फुल नाहीये? तू परत तेच बोलतेस. तुला गुलाबाचीच उपमा द्यायची आहे. सुरभी, आपण परत दुसऱ्या पानापासून सुरू झालोय आता. आपण पुढे नको ना. मला 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 हा तुला विषय- कळतंय का? मला सगळं कळतंय. तुला तुझं स्टँडच नाहीये. मला स्टँड आहे. आपण मी बोलले कविता की- फाडूया. कविता फाडली. गुलाब बिलाब कविताच नको. माझा स्टँड आहे, कविता नको. आपण कवितेविषयी बोलूयाच नको. हा माझा स्टँड आहे. मला चालेल. फक्त एवढं सांगायचं, तू तुझं स्टँड घे. मी बोलले म्हणून बदलला नाही, नाही. असं नको करू. माझा स्टँडच कविते हे मी गाणं पाठवलेलं तुला. एक गाणं पाठवलं होतं. अय्यो, क्योंकि तुम ही हो असं. आवडलं का तुला? छान होतं. आवडलं. आवडलं. मला मी मुद्दामून पाठवलं. म्हणजे अरिजित सिंग माझा खूप आवडता गायक आहे. म्हणजे बेस्ट आहे. अरिजित सिंग व्हेरिएशन देतो ना असल्या कमाल. हे टॉप नॉच, वर्ल्ड क्लास, नंबर 1 अरिजित सिंग. तुम्ही हो, तुला गाऊन पाठवलं. म्हणजे सोनू फालतू सिंगर आहे. सोनूला गाताच येत नाही. कोण सोनू? सोनू निगम. त्याला का? सोनूला गाताच येत नाही. तुझा अरिजितच टॉप नॉच वर्ल्ड क्लास आहे. अगं पण मी म्हणालोच नाही सोनू असं वाईट. मी म्हणालो अरिजित सिंग चांगला आहे. म्हणजे सोनू वाईट गातो कारण तू त्याचं गाणं ऐकलंच नाहीयेस ना. मी ऐकलंय त्याचं गाणं. तुला के माहित आहे, कैलाश खेर माहिती आहे. तू त्यांची रेंजच कधी ऐकली नाहीयेस म्हणून तुला तो कोण, तो काय त्याचं नाव, अरिजित सिंग. सिंग मोठा वाटतो. हा अगं तसं काही नाहीये राणी. बरं बाई, सोनू निगम मोठा बस. म्हणजे अरिजित सिंग घाण गातो. तुझा सोनू निगम आता मोठा झालाय म्हणजे अरिजित सिंगला व्हॅल्यू नाहीये. अगं, हा? मी तसं नाही नाही तसं नाही म्हणाला. मग कसं म्हणाला? जाऊ दे ना. सगळे 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 सिंगर त्यांच्या ह्याला छान आहेत, मस्त आहेत. इक्वॅलिटीचा आव आणतोय तू आता. इक्वॅलिटी कुठून आली मध्ये? मी बोलले म्हणून आता सगळे बेस्ट आहेत, सगळे भारी आहेत असं नको म्हणूस. अरे पण इक्वॅलिटीचा संबंधच नाही. इक्वॅलिटीचा संबंध नाही. तुला तुझं स्टँडच नाहीये ना. मी बोलल्यावर तुझी मतं कशी बदलतात ओंकार? वेटर वेटर वेटर. आलो सर, आलो माझं एवढंच म्हणणं आहे, स्वतःचा स्टँड घ्यायला शिक. हा, एवढा वेळ सँडविच आणायला? एवढा वेळ? नाही सर, मी मगाशी आलो होतो पण तुमचा स्टँड वाकत होता म्हणून परत गेलो. ब्रेड कोणी आणायला सांगितलं? बापरे. मी ब्रेड सांगितला.
सुरभी तू ब्रेड सांगितलास ना, टोस्ट ब्रेड वो काय वीट 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 गव्हाचा साधा ब्रेड दिसतोय, गव्हाचा ब्रेड दिसतोय हा तुला. ब्रेड कोणी आणायला सांगितलं? कशाला स्वतःचा शानपणा करतोस रे? ब्रेड नसलेलं सँडविच द्या, ब्रेड नसलेलं ठीक आहे. ब्रेड नसलेलं द्या. करेक्ट, मस्त, बस 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 हा तुमचं राहू द्या. हा हा, हे अख्खं घेऊन जावा. तू सांगितलंस ना ब्रेड आणायला, तुला हवं होतं ना ब्रेड, हे साधं ब्रेड. ए इकडे 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 पटकन ये. याने सांगितलं ना ब्रेड, खाऊ दे याला ब्रेड. अनल दे सांगते ना तुला मी, सांगते ना मगासपासून. अगं, ब्रेड हो. खायचंय, दे याला ब्रेड दे. नाही मॅडम, मी हे आता कुत्र्याला टाकत होतो. 2 याला टाक. टाक कुठे, वाढ तरी म्हण निदान. हा, मग आता तो कुत्र्याला टाक म्हणाला तेव्हा बोलायचं ना त्याला. त्याला का नाही बोलत? मलाच कशाला बोलतोस तू प्रत्येक वेळी? पण कुत्र्याला मला का बोलतोस? आपण कुत्र्याला ॲनिमलिस्ट कुठला? ॲनिमलिस्ट असं काही नाहीये आयुष्यात. काही नाही मग त्याला बोला, "ए, टाक ना टाक bread, तो बाबा, त्याला खाऊ टाक दे." टाक मला, टाक काय ते. अनहेल्दी आहे सांगते तरी आपलं ब्रेड खायचंय त्याला. तू थांब ना जरा, सुरभी तू जरा थांब ना यार, 1 मिनिट. माझं एवढंच म्हणणं आहे, तू तुझा ना स्टँड घ्यायला शिक. हा. तुला काय खायचं हे पण नाही कळत ओंकार. तुला स्टँड घ्यायला हवं की मला अशा मुलाशी लग्न नाही करायचं ज्याला स्वतःची मतच नाहीये. लग्न करायचंय ना, मी माझी मतं मांडतो, घाबरू नकोस. मी माझी मतं, आपण त्याच्यावर बोलूया. मतावर ठाम. येस, मी माझ्या मतावर स्टँड घे मता. स्टँड एकदम. या. हा, एक घरी कोण कोण असतं तुझ्या? आता घरी कोण कोण असतं तुझ्या? बरोबर आहे प्रश्न. मस्त. बाहेर कोण नसतं असं का नाही विचारलं? अरे देवा. हं? बाहेर माझे नातेवाईक नाही राहत, घरातच राहतात माझे नातेवाईक. पण असं कोण विचारतं? बाहेर कोण कोण नसतं? हसू नकोस. नाही, असं कोणीच विचार. तुला कळत नाहीये तुला काय प्रश्न विचारायचे? नाही, मला हे की घरात तू कोणाबरोबर राहतेस? घरात तू कोणाबरोबर राहतेस? बाहेर तुला नाही राहत, तू कोणाबरोबर, ज्यांच्या बरोबर तू घरात राहतेस? आई बाबा आणि लहान बहीण आमची घरात. हा सेम पिंच. मी पण, म्हणजे मी तुझ्या आई बहीण बरोबर राहत नाही, मी माझ्या आई बाबा आणि लहान बहिणी बरोबर राहतो. हा, आणि खरं ना, मी तुला सांगतो, तुला सासूचा काही त्रासच नाही. माझी आई एवढी चिल आहे ना की अरे कमाल चिल. म्हणजे माझं आणि आईचं एवढं बॉन्ड क्लोज आहे, मित्रापेक्षा जास्त क्लोज मला आई आहे. आई इज क्लोज टू मी. आणि बाबा? बाबा पण क्लोज आहेत, पण आई जरा जास्त क्लोज आहे. तुझं शिक्षण कोणाच्या पैशावर झालं रे? बाबा. कोणाच्या घरात राहतोस रे तू? बाबांच्या घरात राहतो. मग ज्या माणसाच्या घरात राहतोस त्या माणसाला तू तुझ्या आयुष्यात दुय्यम स्थान देतोय. नाही, मी दुय्यम स्थान आई देतच क्लोज नाहीये. आहे तुझ्या, तुझी बाबा तुझे क्लोज नाहीये तुझ्या. अगं, पण तसं- मित्रांपेक्षा आई क्लोज आहे. मित्र फालतू आहेत म्हणजे तुझे. ती चांगली गोष्ट आहे ही. खरं तर आई क्लोज आहे आणि बाबा दुय्यम नाहीयेत. प्लीज, बाबा दुय्यम नाहीयेत. मी बाबांना आत्ता वाढदिवसाला कार देणार आहे, तुला माहितीये का? बाबा कसे दुय्यम असतील? आईला काय देणार? नाही, आईला झाला वाढदिवस. काय दिलंस? कार दिलीस? कार का देऊ मी? का देऊ? बाबाला तू कार देणार, आईला कार का देणार? अगं, आईला कार का देऊ? तिला चालवता येणार आहे का? म्हणून का असं का देऊ कार मी? हसतोयस तू. नाही, असं स्त्रियांवर हसतोयस तू. नाही. बायका कशा गाडी चालवणार असं हसतोयस तू. बायका नाही, आई माझी कशी गाडी चालवणार असं हसलो मी. कशी चालवणार? तू आणि तुझ्या पप्पांनी मिळून तिला ड्रायव्हिंग क्लासला घातला आजपर्यंत, तर ती बिचारी बाई कशी शिकणार रे गाडी? अरे पण- अत्याचार करताय बायकांवर. तुझ्यासारखे पुरुष आहेत ना, म्हणून बायका मागे राहायला ते विसरू नको ओंकार. मी एकट्यामुळे अख्ख्या समाजाच्या बायका मागे राहिल्यात? माझ्या एकट्यामुळे? काय ताकद आहे माझ्यात? आवाज नको वाढवस. आवाज वाढवून तुझा मुद्दा क्लिअर होणार आहे असं काही अरे पण मी बायकांना जज करतो. मी बायकांना जज नाही आजकालच्या बायका बाईक, रिक्षा, बस, विमान चालवतात. माझी आई गाडी पण नाही चालवत. हेच तुझे विचार बदल. अरे विचार नाही ओंकार, तुझ्या नावामध्ये ना ओंकार आहे. तू तुझ्या आईला साधी कार देऊ शकत नाही. मी कार देतो, पण लॉजिक तुझ्या जवळ ठेव प्लीज.
मी देतो कार बाई, मला काही प्रॉब्लेम नाही कार देण्यात. मी देतो, आईला कार देतो. कशाला देणार आता? कार बाबांना देत होतास ना. अरे मी बाबांना मैं सबका 2-2 प्लेट लाता है रे. मैं सबका 2-2 प्लेट लाता है. मम्मा को गाडी, बाबा को गाडी, मम्मा को कपडे, बाबा को कपडे. मम्माला काय नाही. बाबा कन्व्हिक्शनने बोल ना मित्रा, प्लीज कन्व्हिक्शनने बोल. हे नको करूस. मी बोलते म्हणून माझी मतं बदलणार आता. हे असं नको वागू. अरे स्टँड तसं- घे तुझ्या मतासाठी. माझा स्टँड ना तुझ्या कानाखाली काढेन मी आता. गप्प बस. स्टँड घे, स्टँड घे, स्टँड घे. माझा स्टँड बरोबर आहे. डेपो सांभाळ स्वतःचा. बस तिकडच्या तिकडेच उभे आहे. तू तुझा डेपो अख्खा फिरवते सगळीकडे. डोंगर का पाणी, डोंगर का पाणी. इकडचं हे, तिकडचं ते. काही नाही आपलं. माझी मतं जर डोंगर का पाणी असतील ना, मग तू ठरव ना. तुला डोंगरावर राहायचं की पाण्यात राहायचं? रडतो. तुझी कसली मतं? तुझी मतं नाहीच आहेत. माझ्या वाक्याला फक्त विरोध करतेस तू, एवढंच. एक मिनिट, असं काही नाहीये. तुला काय वाटतं मला माझी मतं नाहीयेत? नाहीच आहे. ठामपणे सांगू शकते, तुला तुझं स्टँड नाहीये. ए गप्प बस गा. मी ह्या रस्त्याच्या ह्या बाजूला असलो की तुला त्या बाजूला जायचं असतं. मी त्या बाजूला असलो की तुला ह्या बाजूला यायचं असतं. आयुष्य माझा रस्ता क्रॉस करण्यात जाणार आहे फक्त, कळलं का? अरे. तुझ्याशी लग्न केल्यात मला सांगते. मूर्ख कोणीतरी मुला. रस्ता ए, करत मूर्ख अशी मुला. गाडी आहे, ठप, मी मरेन ए, एवढं होईल माझं. मूर्ख मुला. काय मूर्ख मुला. बोल बोल काय बोल बोल. तुला मी तेच सांगते मगासपासून. आयुष्य आहे ना खडतर रस्त्यासारखं असतं. गुड मॉर्निंग मेसेजेस घशात घालेन मी रात्री येऊन. आयुष्य खडतर रस्त्यांसारखं असतं. तुझ्या बरोबरचं आयुष्य असणारच आहे खडतर तू रस्त्यांसारखं. माझ्या मतांचा अपमान करतोय तुला मतच नाहीये तुझी. तुला मतच नाहीये. मला माझी मतं नाहीयेत असं नाही म्हणतो आहे. का? तू माझ्या मताला फक्त विरोध करतेस, विरोध. तरी तुला मी- स्टँड नाहीये तुझं. ए गप गे, किती आहे ते स्टँड नाहीये, स्टँड नाहीये. तरी मी विचार करत होतो, लताबाईंची गाणी डिसलाईक करणारी ही कोण लोक आहे? तुमच्यासारखी लोक आहेत ही. तुमच्यासारखी 1000 लोकांनी लाईक केलंय, मग मी डिसलाईक करणार. मी असं दाखवणार. येडी कुठली. गप्प बस. मला सांगते, तू जास्त बोलतोय. मी जास्तच बोलणार. मी तुला काय वाटतं मला काही ह्या गोष्टींमधलं कळत नाही? मी उगाच माझी मतं मांडते. तुम्हाला कळतच नाही. तुम्ही ती लोक पिक्चर न बघता बॅन करा, बॅन करा, बॅन करा. अरे बघा तरी आधी येड्यांनो. कला नाही, कलात्मकता नाही, फक्त विरोधाला विरोध करत राहायचा. विरोध करायचा ना मानसिक आजार झालाय तुम्हाला. आजार. रोगी आहात तुम्ही, रोगी. लक्षात जास्त घे. बोलतोयस. जास्त नाही बोलायचं. जास्त बोलतोयस वात लोकांना. कुकुट आहेस तू. वात कुकुट. गप. मी कोण आहे? वात कुकुट. उलटा वात कुकुट आहेस. आणि मी तू असं उलटा वात कुकुट आहे. उलटा प्रश्नार्थक वात कुकुट आहेस तू. प्रश्नार्थक उलटा वात कुकुट असा. मी प्रश्नार्थक उलटा वात कुकुट आहे. बोलताही येत नाही तुला. गप्प बस. प्रश्नात उलट वात कुकुट. जास्त बोलू नको सोंकार. प्रश्न प्रश्न प्रश्न. नुसतं होला नाही करायचं, नाहीला हो करायचं. मी नाही म्हणते. हो नाही. हो नाही. हो नाही. हो नाही. नाही. हो. बघ येडे, बघ काय करते असते. नाही नाही नाही. काळा बोलला पांढरा बोलायचा, पांढरा बोलला काळा बोलायचं, घुटना बोलला हे म्हणायचं, डोळे बोलले कान बोलायचं, नाक बोलले तोंड बोलायचं. विरोध करत राहा फक्त. जास्त- सूर भी मेरे से रे तू दूर अभी. अभी क्या अभी. वाजव वाजव. मी सोडून जातो.